नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलच्या सीझन 6मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. या सीझनमध्ये आपण ऐकतो आहोत वेगवेगळे शोध, ते कोणी लावले, कधी लावले, त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो, भविष्यात हे शास्त्रज्ञ अजून त्यात नवीन काय भर टाकणार आहेत, इत्यादी अनेक गोष्टींविषयी. चला तर मग आज ऐकूया अशाच एका शोधाची गोष्ट, म्हणजे इमोजीची गोष्ट. या इमोजीमध्ये आपण वापरतो ती वेगवेगळी चित्रमय इमोशन्स, आणि एकही शब्द न वापरता आपल्या भावना आपण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवतो. तर आता ऐकूया या अनोख्या इमोजींबद्दल. पण त्यापूर्वी आपण ऐकणार आहोत खानवेलकरांनी लिहिलेली ही छोटीशी कविता. चित्रलिपी जणू रेखाटे, मनातील अर्थही पोहोचे, अचूक ओळखे तंत्रज्ञही ते, शब्दाविना भावविश्व उलगडे. तर इमोजी म्हणजे काय? ई या शब्दाचा अर्थ आहे इमेज किंवा प्रतिमा, आणि मोजीचा अर्थ आहे कॅरेक्टर. जपानमध्ये 9 मे 1972 रोजी जन्मलेल्या शिकेताका कुरिता या एका तरुण मुलांनी 1999मध्ये वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ही संकल्पना अंमलात आणली. तो होता सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एका पेजरच्या कंपनीत कामाला होता. आपल्या मार्केटिंगचा एक भाग म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी परिणामक पद्धतीने संदेश कसे पोचवायचे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जवळजवळ 176 भावमुद्रा तयार केल्या. या पद्धतीने त्याचं मार्केटिंग तर वाढलंच, पण लोकांना ही नवीन शब्दाविण संवादू ही कल्पनाच खूपच आवडली. तर एखाद्या गोष्टीचं किंवा चेहऱ्याचं भावनात्मक प्रकटीकरण म्हणजे काय? तर म्हणजे ती ही इमोजी, पिक्टोरियल एक्सप्रेशन किंवा इमोटिकॉन. पण ह्यापूर्वीसुद्धा हार्वे बॉल या 10 जुलै 1921 रोजी अमेरिकेत जन्मलेल्या एका कमर्शियल आर्टिस्टनी इन्शुरन्स कंपनीची ॲडव्हर्टाईज म्हणून एक सिम्बॉल तयार केला. त्यामध्ये होता एक गोल, डोळ्यांच्या जागी 2 डॉट्स किंवा ठिपके आणि ओठाच्या जागी एक वाकडी रेघ, असं चित्र तयार झालं. त्याला त्यांनी अगदी ब्राईट पिवळा रंग दिला. हा चेहराही खूपच प्रसिद्ध झाला. सकारात्मकता आणि आनंद म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस याचं तो जणू प्रतीकच बनला, आणि डिजिटल माध्यमात स्माइली म्हणून चांगलाच नावारूपाला आला. तुम्हाला इमोजी म्हणजे काय कळलं ना? शब्दांशिवाय केवळ चित्रांमार्फत आपल्या भावना पोचवायच्या. हे इमोजीज खूपच प्रसिद्ध झाले. लोकांना ते खूपच आवडायला सुद्धा लागले. पण नंतर युनिकोड कॉन्सोर्टियम नावाच्या एका NGOनी या इमोजींचं स्टँडर्डायझेशन केलं आणि वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच ते वापरायला परवानगीसुद्धा दिली. 2009पर्यंत व्हॉट्सॲपचा शिरकाव मोबाईल फोनमध्ये झाला होता. त्याच सुमाराला म्हणजे 2009-2010मध्ये अँड्रॉइड या मोबाईल प्रणालीने पहिल्यांदा इमोजीचा उपयोग मोबाईलच्या प्लॅटफॉर्मवर आणला आणि मेसेजेसमध्ये त्याचा अंतर्भाव केला. नंतर कलरफुल इमोजीजसुद्धा तयार झाल्या. 2010मध्ये ॲपल किंवा आयफोन आणि 2012मध्ये गुगलनी सर्वात जास्त डिटेल्ससह इमोजीज किंवा इमोटिकॉन्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यास तयार केले आणि लोकांच्यामध्ये त्याचा वापर खूपच वाढला. थोडक्यात इमोजीचं विश्व वेगाने वाढत होतं. माणसाच्या भावना, प्रतिमा, वेगवेगळ्या हालचाली, अगदी टाळी वाजवणं, सायकल चालवणं, पळणं, पोहणं, असे कितीतरी. त्यामध्ये अगदी वेगवेगळे प्राणी, फुले, वाहने, आकाशातले सूर्यतारे, एवढंच नाही तर वाढदिवसाचे केकही सामील झाले. हे विश्व आता थांबणार तरी कसं आणि कुठे, याचा आपल्यालाही प्रश्न पडतो. कुठच्याही कल्पनाशक्तीला, क्रिएटिव्हिटीला मर्यादा नाही, हेच खरं. 2015मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने इमोजी हा सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द आणि शब्दप्रकार म्हणून डिक्लेअर केला. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये त्याचा अंतर्भाव केला आणि 17 जुलै हा पूर्ण जगभर इमोजी डे म्हणजे इमोजी दिवस साजरा केला जातो. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंद हा इमोजी सर्वात जास्त वापरला जातो आणि यावरती इमोजीच्या सगळ्या चाहत्यांनी शिक्कामोर्तब केलं.
आता तर इमोजींच्या या डिजिटल क्रिएटिव्हिटीमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रही येऊन मिळालं आहे. त्यामुळे 3D म्हणजे 3 डायमेन्शनल इमोजीस तयार करणं, त्यांना आवाजही देणं इत्यादी गोष्टी शक्य होत आहेत. त्यामुळे आपले अंध मित्रसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतील. स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्ट सांगणं ही कलासुद्धा आता इमोजींच्या साहाय्याने आपल्या श्रोत्यांवर छाप पाडेल. थोडक्यात काय तर या इमोजी काहीही न बोलता संवाद कला किंवा कम्युनिकेशन यावर आपलं राज्य गाजवत आहेत. चला तर मित्रांनो, इमोजींची गोष्ट इथे संपली. चौकस बुद्धी आणि चहूकडे नजर असली की माणसं काय करू शकतात याची ही छोटीशी झलक. ही गोष्ट लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, अनेकांपर्यंत पोचवा. आता भेटूया पुढच्या महिन्यात एखाद्या शोधाची अजून छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.